पैशाची बिल्डिंग द्या ना. किती योजना झाली सांगा का? हातात नाही ना ते, आपल्या हातात आहे ना, आपल्या सरकारने दिले आहे ना. कसं काय सांगता? केंद्र सरकार आहे. नाही नाही, हे शाळा कोणी दिली आहे? केंद्र सरकार, राज्य सरकारने दिली आहे ना. हे समग्र शिक्षण आहे, केंद्राची योजना समग्र शिक्षण देत आहे, अभियानमध्ये आहे ते. मग केंद्राचे आहे म्हणून काही केलं तर द्यायचं नाही, असं त्याचा मी करून देणार नाही. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, माझ्या मतदारसंघामध्ये जे एस्टिमेट मध्ये असेल तेच करा. चुकीचे केलं ना तो इंजिनियर ठेकेदार बी आहे ना, तो जो कोण आहे तो म्हणून हरियाणाचा ठेकेदार आहे, हरियाणा पहार आहे. एकाच हवाने सगळं निघून फेकून देते. पात्रे बसवायचे कसं आहे ते बघून घ्या. मी स्वतः त्रिशूलला जाऊन आलो आहे. हे काय कामाचे हे काय पत्र आहे का फायबर? हे वरती पात्रे लावले आहे, इकडेला साईडला विकले फायबर आहे आणि फाउंडेशनने बोलतोय असं जे आहे आणि इतके आहे 2 इंची पाईप आहे. कोण आहे यांच्या बघणारा? शाळेचे खोले का? शाळेचे खोले, शाळा शाळेला पण आहे. हो. बंद नाही हो, एक बी झाले नाही. तुम्ही असं सांगायचं नाही, एक बी फायनल झाले नाही. आकाश कुवाला 13 आहे, दर्गामध्ये 5 आहे. काय पोझिशन सांगा का? मी स्वतः काल जाऊन आलो आहे. किती वर्ष झाले? 2 वर्ष. पेरोल संपल्या असेल ना? पेरोल संपल्या असेल. 2 वर्षाची त्यांना मुदत होती ना. मुदत वाढ दिली सर त्यांना. आणि कसं करता मुदत वाढ द्यायची? फॅब्रिकेशनचं काय मुदत वाढ द्यायची? काय गरज आहे? वरून झालंय सर. हे पोझिशन एक बी बोलतो लागलेलं नाही, बाहेर आहे. हवा आली नंतर टिकणार का? कोण गेला होता? त्रिशूलला इंजिनियर कोण आहे त्याला सांगा. मला सांगा, डिटेल झाला असेल तर मी मान्य करून घ्या. त्याला मी कालच जाऊन आलो. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद समग्र शिक्षा अभियान आहे. हो, पण त्याला कोणतरी शिक्षणाधिकारी कोणी जबाबदार असेल. आलो नाही हाताने येऊ द्या, पण खाली इम्प्लिमेंट करणं, त्याला नीट बांधून घेणं. जीवीना पत्र दिलंय सर, अहवाल सादर करायला साहेब. ते दुर्गम भागात अरे साहेब, हे 10 लाखाचे बी काम नाही, 42 लाखाचं एस्टिमेट आहे तुमचं. ते सक्सेस नाही होणार. हा, आणि बंद करा. जेव्हा साहेब आपण वर्ग खोली आहे जे सुचवले आहे आपला याच्यात, ते 14 लाखामध्ये वर्ग खोली आहे. याच्यात 42 लाख त्यांचे आहे सर, राज्यस्तरावरून कुठली असेल हो एस्टिमेट सांगा ना. 42 लाखाचं आहे का? एस्टिमेट किती? 41 लाख आहे. आणि काय एरिया किती? एरिया सर 2 क्लासरूम आहेत, 2 टॉयलेट आहेत, बॉईज गर्ल्स आणि किचन शेड. एरिया टोटल एरिया सर 1300 स्क्वेअर फूट. ते सक्सेसफुल नाही, हे टेन्शन रद्द करा. 2000 स्क्वेअर फूट जरी आपण रेट झाला. 3000 एवढे आहे सर का? आणि हो साहेब, गाडी घेऊन गेलो मी अंदाजे नाही सांगायचे. मी काय पायीने गेलो. अति दुर्गम भागातले सर. तुमचं नाही, त्रिशूलला गाडी त्रिशूलला सांगतो तरी तुम्ही सांगता जवळपास पाड्यांमध्ये नाही, गावं आहेत, जवळजवळ गावांना रस्ते आता झाले. फक्त झाले ना, पाड्यांमध्ये नाही. रस्ते त्याला एक रुपये सकाळी पाहिजे जो ठेकेदार असेल. त्याने जर काम करत नाही, कामाची क्वालिटी बरोबर नाही, बंधनात तो आता काही पैसे खर्च झाले, काही राहिले, आता कम्प्लीट तरी करून द्यावं लागेल असं आलो तुमच्या. नाही, ज्यांना कळवलं हे तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टर करून त्याला एक दंड चालू सांगतो मी तुम्हाला. त्याच्यात डबल पात्रे आहेत. तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये एस्टिमेटमध्ये डबल पात्रे मध्ये सीट आहे, गरम नाही व्हायला पाहिजे म्हणून. तिथे याने काय केलंय, वरती सिंगल पात्रा लावून दिला आणि खाली तो गरम नाही व्हायला पाहिजे तो चादर टाकून दिला. अरे कम से कम तो काय करतो, पण इस्टिमेटला काय धरलं ते करा तुम्ही. इस्टिमेटमध्ये डबल फार्म आहे, डबल पात्रे आहे, वरचे फार्म आहे
आणि तुम्ही वरती पात्र लावून दिलं आणि खाली फार्म टाकून दिलं. सगळे फोटो काढून आणले. हे नाटक नाही करायचे. मी तुम्हाला सांगतो, हे प्रत्येक योजना आहे ना, त्याच्यावर करायचं काम नाही करायचं. गावामध्ये काय होतं ते तुमचे असतील तुमच्याकडे मात्र जरा एकदा बघायला पाहिजे. आरोग्याचे बी ते आहे सर. आरोग्याचे ते दिले आपले फायबर टेचर सगळे बिगर कामाचे तुटून पडून राहिले.